फक्त कार्यक्रम लावायचा बस, हे साधन व्यक्तींनी त्या कार्यक्रमाला परिपूर्ण करण्याचं काम आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण केलेलं आहे. इथे सगळ्याच कॅडरचे आपण सगळे लोक आहोत. दिलेला प्रत्येकाला रोल प्रत्येकाने अतिशय इमानी इतबारी आपण पार केलेला आहे. इथे ठाणे पालघर आजची उपस्थिती आहे. बालाक्षी मॅडम आहेत, अकोले सर आहेत, इथं टीम आहे. मॅडम, माझं नाव डॉक्टर विनायक अशोक पाटील. डॉक्टर बोलायला कसं तरी वाटतं नाही का? पण मला खूप अभिमान आहे, कारण मी जी PhD केलेली आहे ती पण आपल्याच या जिल्हा परिषदेच्या एका समस्येवर केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये एक विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण सर्वजण CSRच्या माध्यमातून शाळांमध्ये निधी घेतो आणि तो निधी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतो. माझी PhD याच्यावरती होती, इम्पॅक्ट ऑफ CSR इन ZP स्कूल्स, इट्स इम्पॅक्ट अँड इट्स अ सोशिओ इकॉनॉमिक इफेक्ट. हा विषय होता. अर्थशास्त्राचा मी विद्यार्थी, म्हणजे माझं शिक्षण आहे MA इकॉनॉमिक्स. ज्या वेळेला मी इथे जॉईन झालो 2006ला, त्यावेळेला MA B.Ed आणि 3.5 वर्षाचा अनुभव या बेसवरती मी आपल्या या ठिकाणी जॉईन झालो. आणि 2006 पासून ते आत्तापर्यंत सातत्याने एक शब्दाने काम केलं, ते म्हणजे प्रामाणिक, प्रामाणिक आणि प्रामाणिक. असं म्हणतात की तुम्ही काम करत राहा, देव तुम्हाला फळ देईल. कुठे गेले ते वाक्य? कुठे गेले त्यातली सत्यता? आणि इथेच थांबलो नाही मॅडम, इथेच थांबलो नाही. फक्त अगदी अर्थशास्त्राचा विद्यार्थी होतो मी, आणि जेव्हा इथे एंट्री झाली त्यावेळेला माझ्याकडे अर्थशास्त्रच विषय होता. पण ज्या वेळेला आपण समग्र शिक्षा, त्यावेळेचं सर्व शिक्षा इथे आलो, त्यावेळेला अनेक विषय आपल्याला हँडल करावे लागत होते. मग त्याच्यामध्ये भाषेचा असेल, त्याच्यामध्ये गणिताचा असेल, कोणता विषय असा नाही मॅडम की आम्ही हँडल नाही केलेला. आणि मी वैयक्तिक तर असा आहे की माझ्याकडे गणिताचा विषय असो, माझ्याकडे मराठीचा विषय असो, माझ्याकडे इंग्रजीचा असो, कोणताही असो, प्रत्येक विषयाला 100% 200% न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक शिक्षक ज्या वेळेला प्रशिक्षण होतं ना मॅडम, त्यावेळेला जवळ येऊन सांगतात, सर तुम्ही कोणत्या कॉलेजचे प्राध्यापक आहात, कुठे युनिव्हर्सिटीमधून आलेत का? जेव्हा त्यांना कळतं की साधन व्यक्ती आहे, त्यावेळेला 2 भाव त्यांच्या चेहऱ्यावरती येतात. एक आदराचा पण असतो, आणि दुसऱ्या बाजूला जो वेगळा भाव आहे, जो तुम्ही आम्ही सगळे अनुभवतो, तो यायला नाही पाहिजे, तो पण येतो. फक्त साधन व्यक्ती. पण कधी तो विचार नाही केला मॅडम, तो कधी विचार नाही केला. काम करायचं आहे, सातत्याने काम करायचं आहे, आणि माझ्या विद्यार्थ्यांना मला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. मी काही त्या वर्गाचा शिक्षक नाही आहे, पण तरी ते विद्यार्थी माझे आहेत. एक शिक्षक एका वर्गासाठी 30 मुलांसाठी झटतो, पण आम्ही लोक 25,000 मुलांसाठी झटतो. माझ्या एका तालुक्याचं उदाहरण सांगतो. आणि जोपर्यंत ते विद्यार्थी गुणवत्तेनुसार पुढे येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर रिसर्च करावी, त्यांच्यावरती संशोधन करावं. यासाठी त्यांच्या काही समस्या असतात, त्या समस्या घेऊन अनेक वेळेला कृती संशोधनं केली, अनेक वेळेला त्याच्यावरती केस स्टडी केली, आणि त्या केस स्टडीच्या माध्यमातून, कृती संशोधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपाय बाहेर काढले. आणि असं जर आपण केलं, ट्रीटमेंट दिली, तर आपले विद्यार्थी निश्चितपणे गुणवत्तेच्या कडे वळतील. मग हे चुकलं. काय चुकलं नेमकं? इतकं प्रामाणिक काम केलं, इतकं चांगलं काम केलं, हे चुकलं. जर तुम्ही 30 विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाला कायम करता आणि सगळ्या सुविधा त्यांना मिळत असतात, मिळाव्यात, त्यांचं काम आहे ते आणि त्यांचा हक्क येतो, पण थोडंसं लक्ष शासनानं या योजनेकडे पण द्यायला हवं होतं. असं विचारलं जातं की तुम्ही लोक काय करता? बऱ्याच वेळेला विचारलं जातं, काय करतो आम्ही? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला जेवण करता, त्या जेवणामध्ये चव कशाची असते? मिठाची असते. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये विरून जातं, ते दिसत नाही, पण त्याच्यामुळे त्याला चव असते. ते मीठ आम्ही आहोत. कायम करा. ज्या वेळेला तुम्ही एखादा गोड पदार्थ खाता, चहा पिता,
त्या चहामध्ये साखर टाकली जाते, गूळ टाकलं जाते, ते विरलं जातं, तेव्हा त्याला गोड पदार्थाची चव येते. कुठे गेले साधारण व्यक्ती, कुठे गेले समग्र शिक्षा, कुठे गेले कंत्राटी, हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये विरून गेलेले आहोत. त्याच्यामुळे ती चव गोड झालेली आहे. पण तुम्हाला मात्र ते दिसत नाही. तुम्हाला फक्त दूध दिसतं, पाणी दिसतं, पण ती साखर तुम्हाला दिसत नाही, ते मीठ तुम्हाला दिसत नाही. त्या मिठाचं काम आम्ही केलं आहे, त्या साखरेचं काम आम्ही केलेलं आहे, ती चव आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हे काम आम्ही करत राहिलो. मॅडम इथेच नाही थांबलो. डॉक्टर विनायक पाटील, मी मॅडम मागे बसलेला असतो, या स्टेजवर बोलणारा माणूस आहे, समजलं का? आणि जी घटना माझी घडली